नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी या पाठातील पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत. इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. पॉईंटचं नाव आहे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे विद्युत निर्मितीची प्रक्रिया आणि पर्यावरण. विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण. त्याच्यामध्ये फर्स्ट, एनर्जी ऑब्टेन थ्रू द फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, नॅचरल गॅस, न्यूक्लिअर फ्युएल लाईक युरेनियम अँड प्लुटोनियम कॅन कॉजेस degradation of environment and polluting an environment. जीवाश्म इंधने प्रामुख्याने कोळसा, नैसर्गिक वायू किंवा आण्विक इंधन युरेनियम किंवा प्लुटोनियम सारखे या इंधनापासून मिळणाऱ्या ऊर्जेमुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो किंवा पर्यावरण पोल्युशन होतं. बघा, फर्स्ट पॉइंट, एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द फॉसिल फ्युल्स लाईक द कोल, नॅचरल गॅस और अँड न्यूक्लिअर फ्युएल लाईक युरेनियम अँड प्लुटोनियम कॅन कॉजेस द डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट अँड कॅन पोल्यूट द एन्व्हायरमेंट. नेक्स्ट पॉइंट, पोल्युशन. आता पोल्युशनमध्ये फर्स्ट पॉइंट, इनकम्प्लीट कंबक्शन ऑफ फ्युएल्स produces carbon monoxide which causes the adverse effect on the health. Incomplete combustion of fossil fuels which can produce the carbon monoxide, and such carbon monoxide which can cause the harmful effect on the health. म्हणजे जीवाश्म इंधनाच्या अपुऱ्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू उत्पन्न होतात आणि यांचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. नेक्स्ट पॉइंट, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स लाईक द कोल अँड नॅचरल गॅस leads to emission of toxic gases and soot particles. This result in air pollution and can causes the problems in respiratory systems like the asthma. Second point, burning of fossil fuels like the coal and natural gases, they can emit the toxic gases and soot particles. They can cause the air pollution and also create the problems like the respiratory system as the asthma. म्हणजे पहा, जीवाश्म इंधने म्हणजे प्रामुख्याने दगडी कोळसा आणि नैसर्गिक वायू यांच्या ज्वलनातून विषारी घटक किंवा घातक वायू बाहेर पडतात. त्याचबरोबर काजळीचे कण बाहेर पडतात. त्यामुळं हवा प्रदूषण तर होतं आणि श्वसन संस्थे संबंधी विकार निर्माण होतात आणि प्रामुख्याने अस्थमासारखे. नेक्स्ट पॉइंट, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स increases the percentage of carbon dioxide in the air which causes the global warming, which is result to climate change. Burning of fossil fuels which can increase the percentage of the carbon dioxide in the atmosphere and which can cause the global warming, which result to climate change. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. त्यामुळं जागतिक तापमान वाढ
म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग निर्माण होते आणि या ग्लोबल वॉर्मिंगमुळं वातावरण बदलाचा परिणाम दिसून येतो. नेक्स्ट पॉइंट चौथा, बर्निंग ऑफ फ्युएल्स लाईक द कोल, डिझेल, पेट्रोल etc. generate the oxides of nitrogen and can cause the problems like the acid rains. Burning of the coal, petrol, diesel, they can produce the, after their burning they can form the oxides of nitrogen, and these oxides of nitrogen they can react with the water in the atmosphere and can produce the problems like the acid rain. म्हणजे दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल याच्या ज्वलनातून नायट्रोजनचे ऑक्साईड बाहेर पडतात, नायट्रोजनचे ऑक्साईड्स बाहेर पडतात आणि या ऑक्साईड्सची वातावरणातील पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन आम्ल तयार होतात आणि हे आम्ल पावसाच्या पाण्यासोबत खाली येतात, म्हणजेच आम्लपर्जन्य सारखे प्रश्न निर्माण होतात. तिसरा पॉइंट, नॉन रिन्युएबल नेचर. मग हे जे फॉसिल फ्युल्स आहेत हे कसे आहेत, नॉन रिन्युएबल नेचरचे आहेत, म्हणजे अपुनर्नवीकरणीयता, पुन्हा पुन्हा ते निर्माण होत नाही, अपुनर्नवीकरणीयता. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट, द फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युल्स सच ॲज कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस लाईक द LPG अँड CNG टूक मिलियन्स ऑफ इयर्स. म्हणजे हे जीवाश्म इंधने प्रामुख्यानं कोळसा, खनिज तेले किंवा नैसर्गिक वायू आणि त्यामध्ये प्रामुख्यानं LPG अँड CNG यासारखे वायू निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. हे निर्माण होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. नेक्स्ट पॉइंट सेकंड, एक्सेसिव्ह यूज ऑफ फॉसिल फ्युल्स इज डिप्लेटिंग व्हेरी रॅपिडली. कोल reserve in the world to future up to the next 200 years and natural gas up to next 200 to 300 years. जसा जसा जास्त दगडी कोळसा किंवा फॉसिल फ्युल्स म्हणजे जीवाश्म इंधने हे वेगानं वापरली जातील त्यामुळे ते लवकरच नष्ट होतील आणि दगडी कोळशासारखा जगातील साठा हा भविष्यात साधारणतः 200 वर्षापर्यंतच पुरेल असा आहे. तर नैसर्गिक वायूचा साठा हा 200 ते 300 वर्षापर्यंतच पुरेल एवढा आहे. थर्ड पॉइंट, प्रॉब्लेम्स अबाउट न्यूक्लियर एनर्जी अँड ट्रेमेंडस are tremendous. It emits toxic materials. Disposal of nuclear waste is a difficult problem. आण्विक ऊर्जा यापासून प्रचंड असे गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यामध्ये प्रामुख्यानं आण्विक ऊर्जा वापरताना तयार होणारे घातक पदार्थ आणि या आण्विक ऊर्जेतून उत्पन्न झालेला आण्विक कचरा त्याची विल्हेवाट लावणं हे गंभीर प्रॉब्लेम आहे. चौथा पॉइंट, फॉसिल फ्युल्स अँड न्यूक्लियर फ्युल्स आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. फॉसिल फ्युल्स जीवाश्म इंधने अँड न्यूक्लियर फ्युल्स आण्विक इंधने हे दोन्हीही इंधन हे पर्यावरण स्नेही नाहीत. म्हणजे त्याला म्हणायचं आहे दे आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. चौथा पॉइंट पाहिजे आपल्याला, टुवर्ड द इको फ्रेंडली ग्रीन एनर्जी.
टुवर्ड द इको फ्रेंडली ग्रीन एनर्जी, म्हणजे पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे, अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने. मग आता ही ग्रीन एनर्जी कशाला म्हणायचं, हरित ऊर्जा कशाला म्हणायचं? एनर्जी प्रोडक्शन इन विच देर इज नो पोल्युशन, सच टाइप ऑफ एनर्जी इज कॉल्ड ग्रीन एनर्जी. एनर्जी प्रोडक्शन इन विच देर इज नो पोल्युशन, सच टाइप ऑफ एनर्जी इज कॉल्ड ग्रीन एनर्जी, म्हणजे या ऊर्जेपासून कसल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही अशा ऊर्जेला हरित ऊर्जा असे म्हणतात. देर आर डिफरंट वेज ऑफ ऑब्टेनिंग द ग्रीन एनर्जी. फर्स्ट आता एनर्जी फ्रॉम द वॉटर रिझर्वायर. सेकंड एनर्जी फ्रॉम द वाइंड. थर्ड एनर्जी फ्रॉम द sunlight. Fourth एनर्जी फ्रॉम द बायोफ्युल. पहा आता मराठीमध्ये एनर्जी फ्रॉम द वॉटर रिझर्वायर, पाण्याचा जो जलसाठा आहे त्यामध्ये असणारी ऊर्जा. सेकंड सोर्स एनर्जी फ्रॉम द वाइंड, म्हणजे वाहत्या वाऱ्यातील ऊर्जा. एनर्जी फ्रॉम द सनलाइट, सूर्यप्रकाशातील उष्णता ऊर्जा. फोर्थ आता सोर्स एनर्जी फ्रॉम द बायोफ्युल, म्हणजे जैव इंधनातील ऊर्जा. मग या सगळ्या या ज्या ऊर्जा येतात या ऊर्जा म्हणजे दीज एनर्जी आर इको फ्रेंडली, पर्यावरण पूरक आहेत या सगळ्या. द सोर्सेस ऑफ सच एनर्जी आर परपिच्युअल अँड सस्टेनेबल. या ऊर्जेचे स्रोत हे परपिच्युअल म्हणजे शाश्वत आणि सस्टेनेबल म्हणजे कायमस्वरूपी आहेत. म्हणजे हे ऊर्जा स्रोत खात्रीचे आणि निश्चितपणे उपलब्ध राहणारे आहेत. नेक्स्ट पॉइंट, these types of energy production are pollution free and eco friendly. या प्रकारच्या ऊर्जा ह्या प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पोषक आहेत. पहा शेवट पॉइंट, these type of energy production are pollution free and eco friendly.